Hello students, today's our topic is the volumes of blood related with the cardiac cycle. In the previous lecture, we have studied the difference and the cardiac cycle. Okay? The cardiac cycle part 1 and cardiac cycle part 2. So the cardiac cycle is basically the functioning of the heart. की हार्टचं फंक्शन कसं चालतं, वॉल कोणते ओपन होत आहेत, क्लोज होत आहेत, वेंट्रिकल मधनं कोणत्या वेंट्रिकल मधनं ब्लड कुठे जात आहे, ठीक आहे, राईट वेंट्रिकल मधनं ब्लड कुठे जात आहे, लेफ्ट वेंट्रिकल मधनं ब्लड कुठे जात आहे, हे आपण सगळ्या गोष्टी कार्डियाक सायकल मध्ये स्टडी केल्या होत्या. ठीक आहे. अवर टुडेज टॉपिक, दोन टॉपिक आपण बघणार आहोत आज. एक व्हॉल्यूम्स ऑफ ब्लड रिलेटेड विथ द कार्डियाक सायकल, म्हणजे आपण जे बघितलं की लेफ्ट वेंट्रिकल पंप करतोय, राईट वेंट्रिकल पंप करतोय वगैरे, तर कोण किती अमाऊंट पंप होत असतं, त्याला आपण काय काय म्हणतो, या गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघायच्या. अँड सेकंड आपला टॉपिक इकडे, दॅट इज द ब्लड प्रेशर. ठीक आहे ना, जे सगळ्यांनी ऐकलं असेल ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो व्हॉट इज ऍक्च्युअली द ब्लड प्रेशर अँड व्हॉट आर द स्टेजेस ऑफ दॅट ब्लड प्रेशर. ठीक आहे. चलो, सो फर्स्ट व्हॉल्यूम we are going to study is the end diastolic volume. आता बघा, सिंपल आहे स्टुडंट्स, नावावरने आपल्याला सगळं लक्षात ठेवायचं आहे. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम याचा अर्थ काय, तर ज्यावेळी व्हेंट्रिकल्स, ठीक आहे, डायस्टोल म्हणजे काय, रिलॅक्सेशन, म्हणजे ज्यावेळी व्हेंट्रिकल काय झाले, रिलॅक्स झाले, आणि कंप्लीट रिलॅक्सेशन झाल्यानंतर, म्हणजे थोडक्यात एंड ऑफ द रिलॅक्सेशनला किती अमाऊंट ऑफ ब्लड वेंट्रिकल मध्ये राहते, दॅट इज द एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. क्लिअर. वेंट्रिकल रिलॅक्स झाले, ठीक आहे. सो ऍट द एंड ऑफ वेंट्रिक्युलर रिलॅक्सेशन, द व्हॉल्यूम ऑफ ब्लड विच इज प्रेझेंट इन द वेंट्रिकल्स, दॅट अमाऊंट ऑफ ब्लड इज नोन ऍज द एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. ठीक आहे. सिंपल डेफिनेशन काय केली आपण, द अमाऊंट ऑफ ब्लड इन अ वेंट्रिकल्स ड्युरिंग द डायस्टोल मीन्स ड्युरिंग द रिलॅक्सेशन किती अमाऊंट आहे ब्लडचं वेंट्रिकल मध्ये, दॅट इज द एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. अँड स्टुडंट्स, दिस अमाऊंट इज 120 ml, दॅट इज मिलीलीटर. ठीक आहे. किती आहे, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम इज 120 ml. आता आपण हे सांगतोय व्हेंट्रिकल्स म्हणजे ईच वेंट्रिकल, इन द लेफ्ट वेंट्रिकल देयर इज 120 अँड इन द राइट वेंट्रिकल देयर इज 120 ml. ठीक आहे. चलो, देन सिंपल, दॅट इज एंड डायस्टोलिक. त्यामुळे त्याला एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम का म्हणलं, डायस्टोल झाल्यानंतर एंडला किती व्हॉल्यूम राहतंय, दॅट इज द एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम, अँड दॅट व्हॉल्यूम इज 120 ml इन द ईच वेंट्रिकल्स. नेक्स्ट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. दिस इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, बिकॉज व्हेन वी हैव टू कैलकुलेट द कार्डियक आउटपुट वी रिक्वायर्ड द स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. सो सिंपल, लिसन केअरफुली, व्हॉट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम, द व्हॉल्यूम ऑफ ब्लड pumped by the each ventricle. आपण काय सांगतोय, बाय द each ventricle म्हणजे सेपरेट सांगणार आहे आपण. सो द व्हॉल्यूम ऑफ ब्लड pumped by each ventricle in the aorta. आता इथे इन द एओर्टा म्हणजे जर लेफ्ट वेंट्रिकलने ब्लड पंप केलं असेल, ठीक आहे, काय म्हणतोय, इफ द ब्लड इज पंप्ड बाय द लेफ्ट वेंट्रिकल, ते ब्लड कुठे जाणार आहे, सिस्टेमिक एओर्टा मध्ये जाणार आहे. ठीक आहे, हे आपण बघितलंय. If the blood is pumped by the right ventricle, that blood will enters into the pulmonary aorta and which is transported to the lungs. ठीक आहे. सो त्यामुळे आपण इथे डायरेक्टली काय म्हणलं, इन द एओर्टा. मग दोन्ही आलं तिथे लेफ्ट आणि राईट रिस्पेक्टिव्हली राहते. इन अ वन स्ट्रोक ऑर द बीट, म्हणजे एक कॉन्ट्रॅक्शन झालं व्हेंट्रिकलचं आणि एक कॉन्ट्रॅक्शन झालं, किती अमाऊंट ऑफ ब्लड हे पंप केलं, दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक हार्ट बीटला किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप होते बाय द व्हेंट्रिकल्स, दॅट अमाऊंट ऑफ ब्लड इज नोन ऍज द स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. सो इथे काय म्हणलंय, ईच वेंट्रिकल. सो द स्ट्रोक व्हॉल्यूम, द ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल इज द 70 ml पर बीट. काय म्हणणार तुम्ही याला, 70 ml पर बीट ऑफ द हार्ट. प्रति बीटला, एव्हरी बीटला एक प्रत्येक वेंट्रिकल किती अमाऊंट ऑफ ब्लड पंप करतोय स्टुडंट्स, 70 ml ऑफ ब्लड पंप करतोय. दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम. ठीक आहे. नाउ नेक्स्ट व्हॉल्यूम इज द एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. आता बघा, एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम कसा काढायचा, सोपं आहे. कसा काढायचा, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम जेव्हा कंप्लीट वेंट्रिकल फिल झाले होते, कंप्लीट फिल कधी होणार, ज्यावेळी ती रिलॅक्स होते, म्हणून आपण डायस्टोलिक व्हॉल्यूम म्हणतो. एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम, दॅट इज ईडीव्ही. शॉर्ट फॉर्म मध्ये तुम्ही याला ईडीव्ही म्हणता, याला शॉर्ट फॉर्म मध्ये एसव्ही म्हणता, डायरेक्ट स्ट्रोक व्हॉल्यूम, अँड दिस इज नोन ॲज ESV. ठीक आहे.
एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम, स्ट्रोक व्हॉल्यूम, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. आता एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय? द अमाउंट ऑफ ब्लड रिमेनिंग इन ईच वेंट्रिकल आफ्टर द सिस्टोल मीन्स आफ्टर द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द वेंट्रिकल. बरोबर आहे. बघा ब्लड वेंट्रिकल्स मध्ये आलेलं होतं, बरोबर आहे. फिल झालं किती आहे? एंडला रिलॅक्स कंप्लीट 120 ml, दॅट इज एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम. बरोबर आहे. आता काय झालं? एक बीट झाला, स्ट्रोक झाला, त्या एका स्ट्रोकने अमाउंट ऑफ ब्लड किती गेलं? 70 ml गेलं. किती गेलं? 70 ml गेलं. बरोबर आहे. मग रिमेनिंग किती राहणार आहे वेंट्रिकल्स मध्ये आफ्टर द सिस्टोल? दॅट इज द एंड सिस्टोलिक. सिस्टोल कंप्लीट झाल्यानंतर एंडला किती अमाउंट ऑफ ब्लड वेंट्रिकल्स मध्ये राहतंय? दॅट इज एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. सो इट इज व्हेरी सिंपल. ESV इज इक्वल टू EDV मायनस SV. So 120 minus 70 it will become 50 ml. क्लियर? समजलं? सिस्टोलिक एंड सिस्टोलिकला आपण कॅल्क्युलेट कसं करणार? तर अगोदर डायस्टोलिक एंड डायस्टोलिक किती होतं त्याच्यातून किती पंप केलं आणि मग राहिलेलं ब्लड राहिलेली अमाउंट म्हणजे एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम. सो दॅट इज द 50 ml ऑफ द ब्लड. ठीक आहे. That are the three important volumes: end diastolic volume, stroke volume, end systolic volume. And now next another which is also important, that is the cardiac output. प्रश्न जे आहे ते दोन याच्यावरती मुख्यतः विचारले जातात. कार्डियाक आउटपुट वरती प्रश्न विचारला जातो आणि स्ट्रोक व्हॉल्यूम वरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. चलो आता कार्डियाक आउटपुट कसा काढायचा? ठीक आहे. कार्डियाक आउटपुटची डेफिनेशन अगोदर बघूया, देन आपण त्याची कसं फाइंड करायचं ते बघूया. द अमाउंट ऑफ ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल. अगेन काय? ईच वेंट्रिकल इन 1 मिनिट. इथे काय होतं? स्ट्रोक मध्ये द व्हॉल्यूम ऑफ ब्लड पंप्ड बाय ईच वेंट्रिकल इन द एओर्टा इन 1 स्ट्रोक होतं और 1 बीट होता. इथे काय आता 1 मिनिट. ठीक आहे. 1 मिनिट मध्ये किती अमाउंट ऑफ ब्लड हार्टून पंप होतं? दॅट अमाउंट ऑफ ब्लड इज नोन ॲज द कार्डियाक आउटपुट. हार्टचा आउटपुट किती आहे एवढी मिनिटला? त्याला म्हणतो आपण कार्डियाक आउटपुट. मग द नॉर्मल इन अ नॉर्मल अडल्ट, जो अडल्ट पर्सन असतात, अडल्ट पर्सन मध्ये नॉर्मली 5 लिटर पर मिनिट पंप होत असतं ब्लड. हे कसं काढलंय? तर हे बघा, याचा फॉर्म्युला आहे CO मीन्स कार्डियाक आउटपुट. ठीक आहे. कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू द फॉर्म्युला इज SV म्हणजे काय आता सांगितलं, दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम इनटू HR. HR म्हणजे काय? हार्ट रेट. सो SV आपल्याला माहिती आहे किती आहे? SV स्ट्रोक व्हॉल्यूम 70 ml आणि हार्टबीट किती असतं? आपण ऍव्हरेज सांगितलं होतं हार्टबीट बघत असताना, दॅट इज 72 बीट्स. बरोबर आहे. किती? 72 बीट सांगितलं होतं. बरोबर आहे. एवढी मिनिट. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 5040 ml एवढं येत असतं. सो दॅट अप्रॉक्सिमेटली याला आपण अप्रॉक्स किती घेतो? अप्रॉक्स इज 5 लिटर पर मिनिट. समजलं? कार्डियाक आउटपुट कसं काढायचं? कार्डियाक आउटपुट म्हणजे स्ट्रोक व्हॉल्यूम इनटू हार्टबीट. कारण आपण सांगतो इन 1 मिनिट. मग एका स्ट्रोकला जर 70 ml जात आहे तर एका मिनिट मध्ये किती जाणार? जेवढे बीट होणार तेवढ्याने मल्टिप्लाय होणार. मग बीट कसे काढले आपल्याला माहितीये. आता हे ऍव्हरेज आहे 72. प्रत्येक पर्सन मध्ये काय कॉन्स्टंट राहतं का 72? नाही. आपण काय सांगितलं? देयर इज अ रेंज. 60 to 100 बीट्स मध्ये बीट्स असणं हे नॉर्मल रेंज आहे. ठीक आहे. सो प्रत्येक पर्सन मध्ये 72 असणार आहे का नाही? हे एक ऍव्हरेज व्हॅल्यू घेतली 72 बीट्स पर मिनिट. ठीक आहे. कारण जे आपला एसए नोड होतो, ठीक आहे ना, एसए नोड ज्या रेटला इम्पल्स जनरेट करतो तो आपण घेतलाय 72. ठीक आहे. सो दॅट इज 72. कुठून आलं ते 72 का घेतलं असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. दॅट इज एसए नोड. चलो, so these are the volumes of the blood related with the cardiac cycle. So there are total 4, out of which 2 are very important, that is the stroke volume and cardiac output, because the questions in the previous years are asked from these two volume, that is stroke volume and cardiac output. Means what is the cardiac output असे डेफिनेशन वगैरे विचारले जाते. ठीक आहे. किंवा तुम्हाला काहीतरी व्हॉल्यूम त्या ठिकाणी दिला जातो, म्हणजे तुम्हाला काय करणार? स्ट्रोक व्हॉल्यूम देणार. ठीक आहे. हार्ट रेट देणार आणि त्याचं कार्डियाक आउटपुट करा. दॅट इज सिंपल कॅल्क्युलेशन आहे. पण तुम्हाला ते काय देऊ शकतात? तर तुम्हाला ते कार्डियाक आउटपुट देऊ शकतात, हार्ट रेट देऊ शकतात आणि तुम्हाला सांगणार आहे की स्ट्रोक व्हॉल्यूम फाइंड आउट करा त्या पर्सनचा.
ते चेंज होऊ शकतं. जर हार्ट रेट तुम्हाला 80 दिले तर ते चेंज होणार ना. कार्डियक आउटपुट तुम्ही किती घेणार त्या ठिकाणी, कार्डियक आउटपुट तुम्हाला जर कार्डियक आउटपुट दिला असेल सपोज 5 लिटर आणि हार्ट रेट सांगितलं त्यांनी 80 येतं, त्याचं स्ट्रोक व्हॉल्यूम किती असणार, तर इट विल बिकम 5000 डिवाइडेड बाय 80. सो कॅल्क्युलेशन विल बी चेंज. ठीक आहे. सो असे प्रश्न त्याच्यावरती विचारले गेलेले आहेत आणि विचारले जातात. या दोन व्हॉल्यूम सुद्धा लक्षात राहायला पाहिजे. एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम नावावरून आपल्या लक्षात राहतील, सोपं आहे. एंड डायस्टोलिक म्हणजे ज्यावेळी ड्युरिंग द डायस्टोल किती ब्लड राहतं व्हेंट्रिकल मध्ये, 120 ml राहतो. एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम म्हणजे काय की रिमेनिंग ब्लड पंप केल्यानंतर किती ब्लड राहणार आहे. एंड सिस्टोल कंप्लीट झाला त्याच्यानंतर ब्लड किती राहिलं व्हेंट्रिकल मध्ये, पूर्ण ब्लड पंप केलं जात नसतं. सो इट विल बिकम 50, कारण 70 जर गेलं असेल तर राहणार 120 मधून 70 मायनस केल्यानंतर 50 ml ऑफ द ब्लड. ठीक आहे. चलो आवर नेक्स्ट टॉपिक आहे यामध्ये, दॅट इज द ब्लड प्रेशर. ठीक आहे. सगळ्यांनी ऐकलं असेल, बरोबर आहे की नाही. ब्लड प्रेशर, देअर आर काय म्हणू आपण त्याला, मिलियन्स मध्ये पेशंट्स आहेत ब्लड प्रेशरचे. ठीक आहे. आणि एजेड जे असतं त्यांच्यामध्ये ब्लड प्रेशरचा त्रास होतो, बिकॉज ऍज द एज इन्क्रीजेस ब्लड प्रेशर इन्क्रीजेस. देअर आर व्हेरियस फॅक्टर विच अफेक्ट द ब्लड प्रेशर. ठीक आहे. एज आहे, एजमुळे जे आर्टरीज वगैरे असतात त्यांच्या हार्डनिंग वगैरे होणं किंवा फॅट डिपॉझिशन होत जाणं, अथेरोस्क्लेरोसिस ज्याला म्हणतो आपण, किंवा आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणतो. आर्टेरिओस्क्लेरोसिस म्हणजे हार्डनिंग ऑफ आर्टरीज, आर्टरीच्या वॉल हार्ड होतात. अथेरोस्क्लेरोसिस म्हणजे तिथे वॉलला लिपिडचं डिपॉझिशन, फॅटचं डिपॉझिशन होणं. ठीक आहे. किंवा स्ट्रेस फॅक्टर आहे, स्ट्रेसमुळे सुद्धा काय होतं, ब्लड प्रेशर इन्क्रीज होतो. देन देर इज अ थायरॉइड प्रॉब्लेम असतील तर थायरॉइड हार्मोनच्या इम्बॅलन्समुळे सुद्धा ब्लड प्रेशरचा प्रॉब्लेम होतो. तर आपण त्या दिवशी ब्लड प्रेशर कार्डियक काय म्हणतात आपल्याला, हार्टबीट आपण बघितलं होतं. हार्टबीट इन्क्रीज झाले थायरॉक्सिनमुळे वगैरे काय होतात, ते इन्क्रीज वगैरे होतात. सो व्हेरियस फॅक्टर्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर दी ब्लड प्रेशर. ठीक आहे. चलो मग आता बेसिक डेफिनेशन काय, ब्लड प्रेशर म्हणजे काय एक्झॅक्टली, द प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लोइंग ब्लड. काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लोइंग ब्लड. कुठून फ्लो होते ब्लड, फ्रॉम द ब्लड वेसल्स. ठीक आहे. कुठून फ्लो होत आहे, ब्लड वेसल्स मधून. आणि कुठे एक्झर्ट केलं प्रेशर, ऑन द वॉल ऑफ द वेसल्स. बरोबर आहे की नाही. बघा आता, दिस इज द वेसल म्हणजे आर्टरी असेल किंवा व्हेन असेल, बरोबर आहे. ब्लड वेसल्स म्हणायचं आपल्याला, तिथे वेसल्स म्हणजे काय, ब्लड वेसल्स. आपल्या बॉडीमध्ये आर्टरी आणि व्हेन या दोन प्रकारच्या ब्लड वेसल्स असतात. यामधनं ब्लड कंटिन्यू फ्लो होत असतं. तर जे फ्लो होणारं ब्लड आहे ते काय होतं, फ्लो होताना इट एक्झर्ट्स अ प्रेशर ऑन द वॉल ऑफ द आर्टरी. दिस इज द वॉल ऑफ द आर्टरी असेल किंवा व्हेन असेल, दॅट इज ब्लड वेसल. सो द प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लोइंग ब्लड ऑन द वॉल ऑफ वेसल्स, इट इज नोन ऍज द ब्लड प्रेशर. त्याला म्हणायचं ब्लड प्रेशर. ते आपण ऍक्च्युअली मेजर करतो. ठीक आहे. मग हे ब्लड प्रेशर आहे तर ते दोन स्टेज मध्ये मेजर केले जातात, किंवा त्याला सिंपली म्हणू शकतो आपण त्याचे दोन प्रकार आहेत. दोन प्रकार काय, सिस्टोलिक ब्लड प्रेशर अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. तुम्ही कधी तरी डॉक्टरांकडे गेला असाल, बरोबर आहे. तुम्ही गेला असाल किंवा तुमचे आजी आजोबा कोणीतरी असतील त्यांच्यासोबत गेला असाल, तर ब्लड प्रेशर मेजर केल्यानंतर तुम्हाला दोन व्हॅल्यू ते सांगत असतात. सपोज उदाहरणार्थ आपण असं घेतोय की 140 त्यांनी दिलेलं असतं, पेपरवर लिहिलेलं असतं, बीपी इज 140/80 mm ऑफ Hg. सो इथं दोन वेगवेगळ्या व्हॅल्यू आहे. आता हे 140 म्हणजे कोणती असते आणि 80 म्हणजे कोणतं असतं ते आपल्याला बघायचंय. ठीक आहे. किंवा त्याचा मिनिंग काय ऍक्च्युअली, त्यात फरक काय, डिफरन्स काय ते आपल्याला यामध्ये बघायचंय. ठीक आहे. सो बघा, सिस्टोलिक ब्लड प्रेशर. द प्रेशर, सिस्टोलिक म्हणजे काय होणार, सिस्टोल म्हणजे अर्थ काय सांगितलाय, कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे सिंपल आहे. आता बघा तुमच्या डोक्यामध्ये फिट होणार आहे. सिस्टोलिक म्हटलं म्हणजे काय, द ब्लड प्रेशर किंवा द प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लोइंग ब्लड on the wall of blood vessels when heart is in a systole state. Simple definition. काय, the pressure exerted by the flowing blood on the wall of the vessels when heart is in a systole. म्हणजे ज्यावेळी वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्शन झाले, कॉन्ट्रॅक्शन झाल्यानंतर जे ब्लड फोर्सफुली बाहेर टाकले जातं ते त्यावेळी जे ब्लड प्रेशर अप्लाय करते ऑन द वॉल ऑफ वेसल्स, that blood pressure is known as systolic blood pressure. Clear? That is systolic म्हणजे during the systole state and the normal value of that systolic blood pressure is 120 mm of Hg म्हणजे mercury. त्याच्या mercury मध्ये त्याला मोजत असतात, that is the त्याचं युनिट mm of Hg, 120 mm of Hg. ठीक आहे. That is the normal.
120 असणं हे नॉर्मल आहे. त्याची पण रेंज आहे 110 to 130 पर्यंत ते नॉर्मल कन्सिडर केलं जातं. ठीक आहे. मग पुढे 130च्या पुढे म्हणजे 140 किंवा 140च्या अबव असेल तर दॅट इज द हायपर टेन्शन, म्हणजे ब्लड प्रेशरचा त्याला काय त्रास आहे आपण असं म्हणणार. नेक्स्ट आहे दॅट इज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. आता सिंपल तुम्हाला सिस्टोलिक ब्लड प्रेशर कळालं की डायस्टोलिक आरामात कळणार आहे. द प्रेशर exerted by the flowing blood on a wall of the blood vessels when heart is in a diastole state. म्हणजे ज्यावेळी हार्ट रिलॅक्स होतं, रिलॅक्स झाल्यानंतर ब्लड तर फ्लो होतच राहणार आहे, बरोबर का नाही. मग त्यावेळी किती ब्लड प्रेशर एक्झर्ट होतं ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल्स, दॅट इज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. हे ऑब्विसली कमी असणार आहे सिस्टोलिक पेक्षा. का? कारण सिस्टोलला काय झालं होतं, व्हेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाले, त्यामुळे फोर्सफुली ब्लड पंप गेला होता, त्यामुळे प्रेशर जास्त असणार. जेव्हा रिलॅक्स झालं, आता ब्लड एकदा पंप होऊन गेलं, नंतर काय होणार, प्रेशर पुन्हा कमी होणार. सो दॅट प्रेशर इज 80 mm of Hg. Normal value of this diastolic blood pressure is the 80 mm of Hg. मग तुम्हाला आता कळालं बघा, बीपी मेजर करत असताना जे तुम्हाला व्हॅल्यू दिल्या ते 140/80. सो 140 म्हणजे अप्पर जे असतं, अप्पर रिप्रेझेंट म्हणजे असं लिहिलं आपण बघा 140/80. ठीक आहे. सो अप्पर जे असतं ते काय आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर, आणि हे खालचं असतं दॅट इज डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. सो एखाद्या पर्सनचं सांगितलंय 130/70 mm of Hg. याचा अर्थ काय, त्याचं 130 काय आहे, सिस्टोलिक ब्लड प्रेशर आहे. म्हणजे याचा अर्थ काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लोइंग ऑन दी प्रेशर एक्झर्टेड बाय फ्लोइंग ब्लड ऑन द वॉल ऑफ ब्लड वेसल्स व्हेन हार्ट इज इन अ सिस्टोल स्टेट. त्यावेळी त्याच्या वॉल्स वरती किती प्रेशर अप्लाय होत आहे, 130 होत आहे. आणि 70 आहे म्हणजे काय, ते डायस्टोलिक आहे. खालचं म्हणजे काय, डायस्टोलिक ब्लड प्रेशर. म्हणजे ज्यावेळी हार्ट हे रिलॅक्स होत आहे त्यावेळी किती अमाऊंट ऑफ किती प्रेशर त्याच्यावरती अप्लाय होतोय, दॅट इज द डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. नाव स्टुडंट्स, सम पॉइंट्स रिलेटेड विथ द ब्लड प्रेशर, किंवा अजून काय गोष्टी त्याच्यामध्ये. तर बघा, द इन्स्ट्रुमेंट विच इज युज्ड टू मेजर द ब्लड प्रेशर, सगळ्यांनी बघितलं असेल की आर्म जो असतो त्या आर्म मध्ये आपल्याला एक पट्टा लावला जातो, दॅट इज द कफ त्याला म्हणतात. ठीक आहे ना. आणि इकडे ते डिव्हाइस असतं आणि त्याच्यावरती हवा पंप करून ते काहीतरी चेक करतात, असं तुम्ही बघितलंय, बरोबर आहे का नाही. सो दॅट द इन्स्ट्रुमेंट, त्या इन्स्ट्रुमेंटचं नाव काय. सो द ब्लड प्रेशर इज मेजर्ड बाय द इन्स्ट्रुमेंट दॅट इज स्पिग्मोमॅनोमीटर. ठीक आहे. काय म्हणतात त्याला, स्पिग्मोमॅनोमीटर. त्याच्यामध्ये एक मर्क्युरीची अशी काय म्हणून आपण त्याला लेवल असते, त्याच्यावर मार्किंग असतात. ठीक आहे. 10, 20 वगैरे अशी मार्किंग असते. अप टू 200 to 220 पर्यंत मार्किंग असते. ठीक आहे. देन द आर्टरी, कोणत्या आर्टरी मध्ये आपण ब्लड प्रेशर कॉमनली मेजर करतो, तर इट इज कॉमनली मेजर्ड बाय युजिंग द आर्टरी दॅट इज द ब्रॅकियल आर्टरी, विच इज ब्रॅकियल आर्टरी म्हणजे कोणती, जी आपल्या आर्म मध्ये आर्टरी आलेली असते. ठीक आहे. सो इथे हा जो आर्म आहे आपला, त्या आर्म मधल्या आर्टरीला आपण ब्लॉक करून ते त्या ठिकाणी प्रेशर मेजर करत असतो. ठीक आहे. सो याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत, कोणती आर्टरी वापरल्या जाते टू मेजर द ब्लड प्रेशर कॉमनली. ब्रॅकियल आर्टरी कुठे प्रेझेंट आहे, इन द आर्म. ब्रॅकियल आर्टरी इज प्रेझेंट इन टू द आर्म. दॅट आर्टरी इज कॉमनली यूज्ड टू मेजर द ब्लड प्रेशर. ठीक आहे. प्लीज रिमेंबर दिस पॉइंट. देन द नॉर्मल ब्लड प्रेशर ऑफ हेल्दी पर्सन इज 120/80 mm of Hg. आता तुम्हाला कळालं 120 म्हणजे काय आणि 80 म्हणजे काय. ठीक आहे. सो दॅट इज सिस्टोलिक अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशर. ठीक आहे. नाउ देयर इज अनदर टर्म दॅट इज द हायपरटेन्शन. ठीक आहे. रिलेटेड विथ दिस ब्लड प्रेशर आहे ही टर्म म्हणून सांगतोय, दॅट इज द हायपरटेन्शन. हायपरटेन्शन कशाला म्हणायचं, हायपरटेन्शन त्याला म्हणायचं व्हेन सिस्टोलिक ब्लड प्रेशर is greater than 140 mm of Hg and diastolic blood pressure is greater than 90 mm of Hg, then you can call it as a hypertension. काय म्हणणार त्याला तुम्ही, हायपरटेन्शन. सो एखाद्या व्यक्तीला हायपरटेन्शन झालंय, कधी म्हणायचं, ज्यावेळी त्याचं सिस्टोलिक ब्लड प्रेशर हे 140 पेक्षा जास्त असणार आहे आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर हे 90 पेक्षा जास्त असणार आहे, त्यावेळी तुम्ही म्हणणार की दॅट पर्सन इज सफरिंग फ्रॉम द हायपरटेन्शन. ठीक आहे. मग याच्यात अपोजिट एक टर्म असते, दॅट इज द हायपोटेन्शन. काय असते, हायपो. हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे कमी. ठीक आहे. सो व्हॉट इज द हायपोटेन्शन.
हायपोटेन्शन म्हणजे व्हेन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर, काय म्हणतो बघा, व्हेन सिस्टॉलिक ब्लड प्रेशर इज लेस दॅन 110 mm ऑफ Hg, म्हणजे 110 पेक्षा कमी असेल तर त्याला हायपोटेन्शन म्हणणार सिस्टोलिक ब्लड प्रेशरच्या टर्म मध्ये. आणि डायस्टोलिक ब्लड, इफ द डायस्टोलिक ब्लड प्रेशर इज लेस दॅन दी 70 mm ऑफ Hg, then you can call it as a hypotension. ठीक है. So there are various causes to this hypertension and hypotension. तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं आहे, when the blood pressure, systolic blood pressure is higher than 140 mm of Hg, the condition is called as hypertension. And if the diastolic pressure is greater than 90 mm of Hg, then that is the hypertension. हायपोटेन्शन काय म्हणायचं, सिस्टोलिक ब्लड प्रेशरला रिलेटेड विथ द सिस्टोलिक ब्लड प्रेशर हायपोटेन्शन काय म्हणणार, व्हेन लेस दॅन 110 mm of Hg. अँड डायस्टोलिक ब्लड प्रेशरच्या टर्म मध्ये व्हेन लेस दॅन 70 mm of Hg असेल स्टुडंट्स, त्यावेळी तुम्ही म्हणणार आहे दॅट इज द हायपोटेन्शन कंडिशन. ठीक आहे. So students, here today we have studied the two different topics, that is volumes of blood related with the cardiac cycle and second one is the blood pressure. ठीक आहे. व्हॉल्यूम्स, चार प्रकारचे व्हॉल्यूम्स आपण त्यामध्ये बघितले, एंड डायस्टोलिक व्हॉल्यूम, स्ट्रोक व्हॉल्यूम, एंड सिस्टोलिक व्हॉल्यूम अँड कार्डियाक आउटपुट. कार्डियाक आउटपुट महत्वाचं आहे, स्ट्रोक व्हॉल्यूम महत्वाचं आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे प्रत्येक बीटला व्हेंट्रिकल्स किती अमाउंट ऑफ ब्लड पंप करतात, दॅट इज द स्ट्रोक व्हॉल्यूम, दॅट इज द 70 ml. कार्डियाक आउटपुट म्हणजे the amount of blood pumped by each ventricle during the 1 minute. So कसं कॅल्क्युलेट करायचं, कार्डियाक आउटपुट इज इक्वल टू स्ट्रोक व्हॉल्यूम इंटू हार्ट रेट. स्ट्रोक व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे 70 ml आणि हार्ट रेट आपण ऍव्हरेज घेतो 72. सो 70 into 72 करायचं, ऑन एन ऍव्हरेज 5040 ml येतं, म्हणजे अप्रॉक्स 5 लिटर पर मिनिट येतं. म्हणून आपण कार्डियाक आउटपुट किती सांगतो, अप्रॉक्स 5 लिटर पर मिनिट. ब्लड प्रेशर, प्रेशर एक्झर्टेड बाय द फ्लोइंग ब्लड ऑन द वॉल्स ऑफ द ब्लड वेसल्स, दॅट इज द प्रेशर. त्याला म्हणायचं ब्लड प्रेशर. म्हणजे दोन पार्ट आहे, सिस्टोलिक आणि डायस्टोलिक. सिस्टोलिक म्हणजे आपले हार्ट कॉन्ट्रॅक्ट असताना प्रेशर किती अप्लाय होते आणि हार्ट रिलॅक्स असताना प्रेशर किती अप्लाय होते, दॅट इज द डायस्टोलिक. द नॉर्मल रेंज इज, सिस्टोलिकची नॉर्मल रेंज आहे 130 to 140, डायस्टोलिकची नॉर्मल रेंज आहे 70 to 90. 70 पेक्षा कमी गेला हायपोटेन्शन, 90 पेक्षा जास्त गेला हा डायस्टोलिक ब्लड प्रेशर तर हायपरटेन्शन म्हणणार. तसंच सिस्टोलिक ब्लड प्रेशर जर 110च्या खाली गेलं असेल तर त्याला तुम्ही हायपोटेन्शन म्हणणार, आणि जर 140च्या पुढे गेलं असेल तर त्याला तुम्ही हायपरटेन्शन म्हणणार आहे. सो नॉर्मल, आणि एक ऍव्हरेज नॉर्मल किती घेतो हेल्थी पर्सन मध्ये आपण 120/80 mm ऑफ Hg स्टुडंट्स. ठीक आहे. सो we have completed these two topics in this lecture. In the next lecture we will study the some disorders and the blood vessels. First of all we will study the blood vessels, means artery and vein यांच्यामध्ये basic difference काय. Then we have to study the lymphatic system, and then last our topic will be the disorder related with this cardiovascular system. जे आपण हार्ट आणि हे बघितले काय वेसल्स बघणार आहे, आर्टरी आणि वेन, तर त्याचे काय डिसऑर्डर होतात, बेसिक डिसऑर्डर्स कोणते ते आपल्याला यामध्ये बघायचे. सो दॅट वी विल स्टडी इन द नेक्स्ट लेक्चर. थँक यू.